लगातार बारिश के संकट के बाद अब किसानों को पीले मोज़ैक रोग ने दिक्कत में डाल दिया है। बारिश बाद आई गर्मी ने पीले मोज़ैक रोग का प्रकोप बढ़ा दिया है। इसके चलते सोयाबीन उत्पादक किसानों को अब मोज़ैक रोग के संकट से जूझना पड़ रहा है। इस साल लगातार बारिश के कारण फसल विकास के दौरान संकट में थी। बारिश के बाद जब गर्मी आई तो अचानक पीले मोज़ैक रोग का प्रकोप हो गया। किसानों का कहना है कि अब सोयाबीन के पौधों की पत्तियां पूरी तरह से पीली पड़ गई है, फलियां भी ठीक से नहीं भरी है। ऐसा लगता है कि उत्पादन में कम से कम 50% की कमी आएगी। किसानों ने बताया कि उन्हें बहुत नुकसान हुआ है। किसानों की मांग है कि सरकार तुरंत निरीक्षण करे और नुकसान का मुआवजा दे। ह्या शेतामध्ये मी म्हणजे 5 एकराची माझी सोयाबीन आहे पेरलेली, तर मला सोंगा नाही लागत अजिबात. आणि आता खालच्या जर आपण डाबरीत गेलो तर तिथं पाणी आहे तुंबलेलं. आणि अति पावसामुळे इथंच माझ्या शेताला लागून बंधारा आहे, त्या भिंतीला तळासुद्धा गेला आहे. तर येणारा काळही नुकसान आमचं होणार आहे. त्याचंही शासनानं ते बंधारे दुरुस्त करावं. हा येलो मोजॅकचा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या सोयाबीन पिकामध्ये आलेला आहे आणि याच्यामुळं सर्व सोयाबीनचं पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये रोटारेटर मारल्याशिवाय कुठलाही पर्याय आमच्या सोयाबीनमध्ये आम्हाला राहिलेला नाही आणि आता रोटारेटर मारण्यासुद्धा आमची इच्छा नाही, पैसा नाही आणि अशा बेकार परिस्थितीमध्ये शेतकरी सर्व आमच्या गावातील सापडलेला आहे. पूर्ण गावात 90%च्या वर कास्तकारांचं सोयाबीनचं नुकसान इथे झालेलं आहे आणि मला शासनाला एवढीच विनंती आहे की बा नुकसान काही ना काही शासकीय अनुदान किंवा कुठल्याही प्रकारचं मदत आम्हा शेतकऱ्यांना किंवा विमा आम्ही यावर्षी पैसे भरून विमा काढलेला आहे. पैसे भरून काढलेला विमा आम्हाला तरी यावर्षी देण्यात यावा. आमच्या भागातील सोयाबीन शेतकरी पूर्णतः त्रस्त आहे. त्या हा जो रोग आलेला आहे पिवळा मोज़ॅक आणि बुरशीजन्य, त्यामुळे सोंगायची सुद्धा याची इच्छा नाही आहे शेतकऱ्याची. पूर्ण म्हणजे 1 क्विंटल सुद्धा उत्पादन होईल असं वाटत नाही आहे. त्याच्यामुळे याच्यावर तर पूर्णतः रोटारेटरच मारणार आहे आम्ही. तर मारासाठी सुद्धा पैसे राहिले नाही आहे शेतकऱ्याकडे. तर कसा आता शेतकरी खूप हतबल झालेला आहे अशातून. माझ्याकडे 10 एकराचं क्षेत्र होतं सोयाबीनचं, तर त्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. पण आता तेवढा सुद्धा तो तर निघणारच नाही आहे. पण आता सोंगायची सुद्धा इच्छा नाही आमची राहिलेली. मी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. माझं सध्या शिक्षण चालू आहे. तुम्ही सध्या बघू शकता हे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये आपण आलो आहे. तर जवळपास 10 ते 15 एकर सोयाबीनची लागवड झाली आहे. याला येलो मोज़ॅक आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पीक नष्ट झालं आहे. अक्षरशः याच्यावर रोटारेटर मारण्याची पाळी आली आहे. पण ह्या रोटारेटर मारण्यासाठी पण पैसे शेतकऱ्याजवळ उपलब्ध नाही आहे. त्यात माझं शिक्षण चालू आहे. शिक्षणासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यासाठी मला म्हणजे आशा होती की यातून 10 ते 12 क्विंटल एकरी पीक येईल. पण आता सध्या 1 क्विंटलसुद्धा होऊ शकत नाही. संपूर्णतः रोटारेटर मारायची परिस्थिती तयार झाली आहे. जे हतबलता तयार झाली. आता जवळपास मला एज्युकेशन लोन काढण्याची परिस्थिती आता आली आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण नुकसान झालं आहे शेतीचं.